नमस्कार. बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. आमच्या तमाम दर्शकांना बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणजेच ईदुल मिलादुन नबीच्या हार्दिक शुभेच्छा. आता पाहूया काही ठळक घडामोडी. रस्त्यांमधील खोदाईमुळे वाहन चालकांना होतोय त्रास. अपघातानंतर नगर परिषदेला आली जाग. 100 मीटर रस्त्यासह घनकचरा प्रकल्प जागेची ताबा पावती नगर परिषदेच्या ताब्यात. मंजुळ लक्ष्मी यांची माहिती. 31च्या रात्रीचा पारा चढलेलाच. पारा उतरला नसल्याने शासकीय कार्यालयांबाहेर शुकशुकाट. रेल्वेत कोकण दिसण्याची प्रभू कृपा आता तरी होईल का? अपेक्षांचे डबे मात्र वाढलेत. एसी डबल डेकरला कोकण मुकणार. डब्यांचे होणार विभाजन. रेल्वे बोर्ड आठवडाभरात घेणार निर्णय. आणि एपीएल धारक पुन्हा 2 महिने धान्यापासून वंचित. अंत्योदय धारकांना मात्र नियमित पुरवठा. तर आता वळूया सविस्तर बातम्यांकडे. रत्नागिरी शहरात गेले काही दिवस रिलायन्स कंपनीची केबल टाकण्याचं काम सुरू आहे. या केबलसाठी केलेल्या खोदाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतोय. याची खंत ना नगरपालिकेला ना कंपनीला. मात्र रत्नागिरी शहर कुणा एका कंपनीला आंदणात दिलं आहे का असा सवाल केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्स कंपनीशी निगडीत आरजे लिमिटेड कंपनीने केबल टाकण्याकरिता नगर परिषदेकडे 30 किलोमीटर खोदाईसाठी 1,98,00,000 इतकी रक्कम भरली आहे. त्यामध्ये रस्ता खोदून केबल टाकल्यानंतर तो बुजवण्याचे, त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे, रस्त्याच्या मध्यभागी असलेले चर बुजवणे अशांकरिता नगर परिषदेने रक्कम भरणा करून घेतली आहे. मात्र खोदाईत रस्त्याच्या मध्यभागी खोदलेले ते चर वरवरून बुजवण्यात आले आहेत असा आरोप होतोय. काही ठिकाणी धोकादायक खड्डे निर्माण झाले असून जेलनाका सिग्नल जवळ तर जीवघेणी स्थिती होती. 2 महिला चालक या चरामध्ये पडल्याचं वृत्त देखील आहे. त्यानंतर हे काहीशे बुजवण्यात आले असे असताना नगर परिषदेला कोणतीही खंत नाही ना कंपनीला. कंपनी म्हणते हे चर बुजवण्याचे काम नगर परिषदेचे आहे. त्यासाठी 1,98,00,000 रुपयांचा भरणा नगर परिषदेकडे केला आहे. आज रस्त्याच्या अनेक ठिकाणी चर पडलेले आहेत. खोदाईमुळे खड्डे पडलेले आहेत. त्यातून केबलही बाहेर आले आहेत. मात्र येथील नागरिकांच्या जीविताची जबाबदारी कोणीही घेताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. सद्यस्थितीला शहरात कोणीही कुठेही रस्ता खोदत आहे. तो नवीन केला असला तरी त्याचे कोणालाही देणं घेणं नाही. त्यामुळे रस्त्यांची अवस्था आता बिकट झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यावर खडी आल्याने वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीकडे पालिका जागृतपणे लक्ष देईल का असाही सवाल उपस्थित होत आहे. तर शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न आता लागणार मार्गी. मागील 10 वर्षापासून परवानगीच्या फेऱ्यात अडकलेला येथील पालिकेचा घनकचरा प्रकल्प प्रश्न अखेर सुटला. 100 मीटरच्या रस्त्यासह 5 एकर जागेची ताबा पावती पालिकेला मिळाली आहे. लवकरच या जागेचा सर्व्हे करून त्याला संरक्षक भिंत बांधणे, रस्ता, वीज आदी सुविधा पुरवण्यात येणार असून त्यानंतर विघटन प्रकल्प उभारला जाईल अशी माहिती प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी मंजुळ लक्ष्मी यांनी दिली आहे. सगळ्यांना माझे नमस्कार. रत्नागिरीचे सगळे नागरिकांना माझ्या नववर्षच्या हार्दिक शुभेच्छा. घन कचरा का जो दांडियो डैम में ये नवीन प्रॉपर्टी जो हमको एक्वायर करना है, इसके लिए हम अभी फास्ट ट्रैक में स्टेप्स ले रहे हैं. जो अप्रोच रोड है उनका भी ताबे पावती हमें 2 दिवस पहले मिले हैं. और बाकी जो काम में भी जो सालवी स्टॉप में आता जो चालू है तिथे फार वाईट परिस्थिती आहे. तो ये एक इमर्जन्सी काम म्हणून ये दांडिया डाऊन का वहाँ का लँडफिल साईट चालू करण्यासाठी सगळे नगर परिषदांना सहकार्य करा. आणि स्वच्छ भारत अभी आमच्या पंतप्रधान आहे त्यांच्या संकल्प असा स्वच्छ भारत का ये रिअलाइज करण्यासाठी हे प्रकल्पच्या सर्वांना सहकार्य करा. शहरामध्ये घनकचऱ्यामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी शासनाने 2003च्या सुमारास राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका यांना घनकचरा प्रकल्प उभारण्याचे सक्तीचे आदेश केले होते. त्यासाठी पालिकेने स्वतःची जागा देऊन हा प्रकल्प उभारायचा होता. त्यासाठी पाहणीही झाली. मात्र जागा उपलब्ध झाली नव्हती. शहरातील चाचपणी झाल्यानंतर कर्ला येथील जागा निश्चित करण्यात आली. मात्र तेथेही फिसकटलं.
त्यानंतर दांडेआडम येथे 5 एकरच्या जागेची पाहणी झाली. ती जागा निश्चित करण्यात आली, मात्र स्थानिकांनी त्याला विरोध केला. ग्रामपंचायतीनेही नाहरकत दाखला देण्यास विरोध दर्शवला. हा शासनाचा प्रकल्प असल्याने प्रकल्पाच्या जागेत जाण्यासाठी लागणारी 100 मीटरच्या रस्त्याची जागा संपादित करण्यात येणार होती. मात्र हे प्रकरण स्थानिकांकरवी न्यायालयात गेलं आणि प्रकल्प 10 वर्षे परवानगीच्या भोवऱ्यात अडकला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, पण यश आलं नाही. अखेर जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात चेंडू आला आणि 100 मीटरच्या रस्त्याची ताबा पावती नगर परिषदेला मिळाल्याची माहिती प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी मंजुळ लक्ष्मी यांनी दिली आहे. तर आता वळूया पुढच्या बातमीकडे. इंग्रजी नवीन वर्षाचा म्हणजेच 31च्या रात्रीचा चढलेला पारा खरोखरीच उतरलेला नाही. म्हणूनच जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालयाच्या परिसरात अक्षरशः शुकशुकाट पसरलेला दिसून येत होता. 31चा जोर काय असतो हे तर आता वेगळं सांगायला नको. जिल्ह्याचा कारभार ज्या मुख्यालयातून चालतो त्याच मुख्यालयाच्या म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, पंचायत समिती, सेतू, भूमापन, भूसंपादन, जिल्हा पुरवठा कार्यालय, कृषी कार्यालय, पंचायत समितीचे बांधकाम कार्यालय, रत्नागिरी तालुका तलाठी कार्यालय अशी एक ना अनेक शासकीय कार्यालय कार्यरत आहेत. या कार्यालयातून सोमवार ते शनिवार पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. विविध कामांसाठी हे नागरिक येत असतात. त्यांची मोठी धावपळ प्रत्येक कार्यालयात सुरू असल्याचं चित्र येथील कार्यालयातून पाहायला मिळतं. मात्र 31 जोरात साजरा झाल्यामुळे या कार्यालयांच्या आवारात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी आवार, सेतू कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय यासारख्या अनेक कार्यालयाच्या बाहेर तर चांगलाच शुकशुकाट दिसून आला. एरवी येथे नागरिकांची दाटी तसेच वाहनांची तर तोबा गर्दी दिसून येते. मात्र हे चित्र 31 नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पाहायला मिळालं नाही. याचाच अर्थ 31ची नशाच एवढी जोरदार होती की उतरण्यास 24 किंवा 48 तासांचा कालावधी लागणार हे नक्की. त्यामुळे सोमवार 5 जानेवारी पासून येथील गर्दी पूर्वपदावर येईल. हा शुकशुकाट दूर होईल असं वाटतंय. सरत्या वर्षाच्या अखेरीला आणि नववर्षाच्या सुरुवातीला 31 असा गवगवा ऐकावयास मिळतो. काही हौशी कलाकार याची वर्षभर वाट पाहत असतात आणि मग पुढील 2 दिवस सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतो. शासकीय कार्यालय देखील काही अंशी ओस पडलेले दिसतात. काय नेमकी याची काय कल्पना आणि काय कारणे आहेत हा एक विचारमंथनाचा विषय ठरू शकेल. इंग्रजी नववर्ष आणि तो साजरा करण्याची पद्धत ही खरोखरच भारतीय परंपरेला शोभणारी आहे का, याकडेही गांभीर्यानं पाहणे गरजेचं आहे. तर आपल्या पुढील पिढीला भारतीय संस्कृतीकडे नेण्याची खरी जबाबदारी ही आपलीच नाही का, याचेही संशोधन करणे गरजेचं आहे. पिढी वाचवा, भारत वाचवा असा संदेश देत आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. रत्नागिरीकरांच्या सेवेत नव्यानेच रुजू झालेलं चष्मे आणि गॉगल्सचे अत्याधुनिक असं भव्य शोरूम श्रीराम ऑप्टिकल. रेबॅन, फॅस्ट्रॅक, वॉग, ओकले आदी जगप्रसिद्ध नामवंत कंपन्यांचे गॉगल्स मिळण्याचं एकमेव ठिकाण. लहानग्यांसाठी विविध रंगरूपातील गॉगल्सची भरपूर व्हरायटी. चष्म्यांच्या फ्रेमच्या विविध डिझाईनसह क्रिझल, स्विच, प्राइम आणि कोडॅक अशा नामवंत कंपन्यांच्या लेन्स हजर स्टॉकमध्ये उपलब्ध. श्रीराम ऑप्टिकल, गाळा नंबर 12, शंकेश्वर हेरिटेज, परकार हॉस्पिटल समोर, IDBI बँक शेजारी, आरोग्य मंदिर, रत्नागिरी. महाराजा बॅग हाऊस, VIP बॅग आणि महिला आणि पुरुषांसाठी लागणाऱ्या अंडरगार्मेंटचं जॉकी कंपनीचं रत्नागिरीतील एकमेव ठिकाण. स्कूल बॅग, कॉलेज बॅग, लेडीज बॅग, पुरुषांसाठी लागणारे अंडरगार्मेंट विविध प्रकारात उपलब्ध. नम्र सेवा देणारी प्रशस्त शोरूम, नावाप्रमाणेच महाराजा असलेली रत्नागिरीतील एकमेव शोरूम महाराजा बॅग हाऊस. गाळा नंबर 4, बेंजामिन एन्क्लेव्स, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी. जिनेश्वर इंटेरियो, यामध्ये घरासाठी लागणारे वॉटरप्रूफ दरवाजे, पाईन दरवाजे, नामांकित कंपनीचे प्लायवूड, लॅमिनेट्स, वॉलपेपर, वुडन फ्लोरिंग, हायलाइटर्स, हार्डवेअर एकाच छताखाली उपलब्ध. टायमॅक्स बॉन्ड कंपनीच्या अल्युमिनियम कंपोजिट पॅनलचे अधिकृत विक्रेते. आपलं घर सुशोभित करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या जिनेश्वर इंटेरियोला. पार्श्व पद्मावती, म्युनिसिपल कॉम्प्लेक्सच्या मागे, आठवडा बाजार, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत.
कोकणचे सुपुत्र मधु दंडवते यांनी रेल्वे मंत्री असताना कोकण रेल्वेचं स्वप्न पाहिलं आणि आज ते सत्यात अवतरलं. आता येथील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सुरेश प्रभू करत असून त्यांच्याकडे आता केंद्रीय रेल्वे मंत्री पद आहे. त्यामुळे आता तरी कोकण रेल्वेला आणि पर्यायाने कोकणी जनतेला याचा फायदा होईल. त्यामुळे अपेक्षांचे डबे वाढले आहेत. रेल्वे आली, मात्र येथील कोकणी माणसाला नोकरी कुठे आहे? स्टॉलमध्येही कुठे कोकण दिसत नाहीये. यापुढे कोकण रेल्वे सर्व स्तरावर दिसेल अशी अपेक्षा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे अपेक्षित आहे. राजापूर लोकसभा मतदारसंघातून 1971 ते 1990 या काळात प्राध्यापक मधु दंडवते 5 वेळा खासदार झाले. यातील 1977 ते 1979 या काळात ते मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात होते. याच मतदारसंघात सुरेश प्रभू 1996 पासून चक्क 4 वेळा खासदार झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी सरकार सत्तारूढ झालं. मोदी सरकारमध्ये सुरेश प्रभू हे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. एक अभ्यासू माणूस म्हणून प्रभूंकडे पाहिलं जातं. एकतर ते मूळचे कोकणातील आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे 1996 ते 2009 अशा 13 वर्षात त्यांनी खासदार म्हणून कोकणच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. रेल्वे कोकणात दाखल होत असतानाच ते पहिल्यांदाच खासदार झाले. त्यामुळे रेल्वेशी निगडीत जनतेच्या अपेक्षांची त्यांना चांगलीच जाण आहे. म्हणूनच या काळात कोकणच्या विकासावर दूरगामी सकारात्मक परिणाम करणारे निर्णय व्हावेत अशी अपेक्षा आहे. केवळ थांबे वाढवून देण्यापेक्षा दूरगामी सकारात्मक परिणाम करणारे निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा आहे. जिंदाल कंपनीसाठी जयगड ते डिंगणे असा रेल्वे मार्ग प्रस्तावित होतोय. भविष्यात येथे मालवाहतूक वाढेल आणि सुविधा झाली तर जिंदालमधून आयात निर्यात वाढेल. यातूनच अनेक प्रकारचे जोडधंदे निर्माण होतील. हा रेल्वे मार्ग स्थानिकांसाठी आर्थिक प्रगतीचा मार्ग ठरेल. हे उद्याचे स्वप्न आहे. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिकांच्या तोंडावर धुरळा उडतो असा अनुभव अनेकांनी घेतलाय आणि घेत आहेत. सुरेश प्रभू आज रत्नागिरीत दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्याकडे निवेदनांचं ओझं वाढेल. सर्वच मागण्या दखलपत्र असतील असे नसलं तरी काही मुद्दे गांभीर्याने घ्यावे लागणार आहेत. दरम्यान सध्या तरी सुरेश प्रभू यांना अपेक्षा एक्सप्रेसचा हा प्रवास करावाच लागणार आहे, एवढं मात्र नक्की. आज प्रभू कोकणासाठी कोणती घोषणा करतात याकडे कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे कोकणवासी आता एसी डबल डेकर ट्रेनला मुकणार असल्याचं दिसत आहे. डबल डेकरच्या डब्यांचं विभाजन करण्याचा रेल्वेकडून प्रयत्न सुरू असून तसे झाल्यास कोकण मार्गावर ही ट्रेन पुन्हा कधी सुरू होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान डबल डेकरच्या डब्यांचं विभाजन करण्यावर रेल्वे बोर्डाचा आठवडाभरात निर्णय होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. कोकणवासियांसाठी एसी डबल डेकर ट्रेन प्रथम गणेशोत्सवात प्रीमियम म्हणून रेल्वेने सुरू केली. मात्र भाडे आवाच्या सवा होत गेल्याने कोकणवासियांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे या ट्रेनला प्रतिसाद द्या, अन्यथा ती बंद करण्यात येईल असा इशाराही कोकण रेल्वेने दिला. त्यानंतर दिवाळीत ही ट्रेन नॉन प्रीमियर म्हणून चालवली आणि गर्दीचा हंगाम नसल्याने त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र आता गर्दीचा हंगाम असलेल्या दिवाळी सुट्टीत ही ट्रेन देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार डबल डेकरच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम हे फक्त पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल वर्कशॉपमध्ये होत असल्याने ती सध्या कांदिवली यार्डमध्ये उभी केली आहे. थोड्याच दिवसात डबल डेकर ट्रेन वर्कशॉपमध्ये जाणार असल्याचं सांगण्यात येतं. वर्कशॉपमधून एसी डबल डेकर ट्रेन बाहेर पडल्यानंतर तिच्या डब्यांचं विभाजन करण्याचे रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून तशा सूचनाही मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या ट्रेनचे 2 पॉवर कोच असून ते दक्षिण विभागाकडे पाठवण्याबरोबरच त्याचे काही डबे पाठवण्यास सांगितले आहेत. काही डबे पश्चिम मध्य विभागाकडे पाठवण्यासंदर्भात सूचना केली आहे. मात्र रेल्वे मंत्र्यांकडून त्यावर शिक्कामोर्तब होणे शिल्लक आहे. तर केंद्र सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना फेब्रुवारी 2014 पासून सुरू झाली. ही योजना सुरू झाल्यापासून APL धारकांना शासनाकडून सापत्न भावाची वागणूक मिळत असून पुन्हा आता 2 महिने हे कार्डधारक धान्यापासून वंचित आहेत. या योजनेचा लाभ प्राधान्य गट तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकांना नियमित सुरू आहे. मात्र APL धारकांना धान्य पुरवठा अनियमित केला जात आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर 3 महिन्यानंतर म्हणजेच मे महिन्यात APL धारकांना धान्य पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर धान्य पुरवठा नियमित होईल असं वाटलं होतं, मात्र अजूनही धान्य पुरवठा नियमित झालेला नाही. जिल्ह्यात 98,193 APL शिधापत्रिका धारक आहेत. त्यांना प्रतिशिधापत्रिका धान्य देण्यात येतं. सध्या जिल्ह्यासाठी 564 मेट्रिक टन गहू आणि 461 मेट्रिक टन तांदूळ इतकं नियतन मंजूर आहे. गेल्या 1 फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असली तरी APL धारकांना धान्य मिळालं नव्हतं.
त्यानंतर मे महिन्यात पुन्हा धान्य देण्यात आलं. जून जुलै महिन्याचा धान्य पुरवठाही APL धारकांना करण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचं नियतन मंजूर झालं. ते 15 ऑगस्टपर्यंत पुण्यातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात येणे गरजेचं होतं. मात्र ते 28 ऑगस्टला आल्याने महामंडळाने ते धान्य नाकारलं होतं. धान्य परत गेल्याने APL धारकांना ऑगस्टच्या धान्यापासून वंचित राहावं लागलं. मात्र त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे नियतन मंजूर झाल्याने या शिधापत्रिका धारकांना तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र आता नोव्हेंबर आणि त्यानंतर डिसेंबर ही गेला तरी अजूनही APL धारकांना धान्याचे वितरण करण्यात आलेलं नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रस्त्यांमधील खोदाईमुळे वाहन चालकांना होतोय त्रास. अपघातानंतर नगर परिषदेला आली जाग. 100 मीटर रस्त्यासह घनकचरा प्रकल्प जागेची ताबा पावती नगर परिषदेच्या ताब्यात. मंजुळ लक्ष्मी यांची माहिती. 31च्या रात्रीचा पारा चढलेलाच. पारा उतरला नसल्याने शासकीय कार्यालयांबाहेर शुकशुकाट. रेल्वेत कोकण दिसण्याची प्रभू कृपा आता तरी होईल का? अपेक्षांचे डबे मात्र वाढलेत. AC डबल डेकरला कोकण मुकणार. डब्यांचे होणार विभाजन. रेल्वे बोर्ड आठवडाभरात घेणार निर्णय. आणि APL धारक पुन्हा 2 महिने धान्यापासून वंचित. अंत्योदय धारकांना मात्र नियमित पुरवठा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.